या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं असून दसरा ते दिवाळी या दरम्यान योजनेचा लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। 2010 ते 2015 या काळात सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं कोल्हापूरकरच्या स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी 488 कोटीची काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर केली होती। आता या योजनेचं काम पूर्ण झालं असून दसऱ्या दिवशी काळंबावाडी धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे पुईकडे येथे जलशुद्धीकरण केंद्रात घेण्यात येईल। त्यानंतर दसरा ते दिवाळी दरम्यान योजनेचं पाणी कोल्हापूरकरांना दिलं जाणार आहे असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठकीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। त्याचबरोबर या योजनेचा लोकार्पणाचा मुहूर्तही त्यांनी यावेळी सांगितला। या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निमंत्रित केलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी काल शाहू समाधी स्मारकास भेट दिली। यावेळी ते म्हणाले, देशात बहुजन समाजाच्या आरक्षणाची सुरुवात सर्वप्रथम कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी केल्याने खऱ्या अर्थाने शाहू महाराज हे बहुजनांच्या आरक्षणाचे जनक आहेत। राज्यात ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे। यासाठी राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलमार्फत अखंड महाराष्ट्रभर जन आंदोलन छेडण्यात येणार असून त्याची सुरुवात शाहूंच्या पवित्र भूमीतून करण्यात येणार आहे। यासाठी कोल्हापूरच्या राजकारणातील अनेक चढउतार पाहणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांचे मार्गदर्शन आम्हाला महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले। यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी ओबीसीच्या अखिल महाराष्ट्र जन आंदोलनास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा असून जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजाची ताकद या आंदोलनाच्या पाठीमागे उभे करून आपणास सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली। या प्रसंगी अध्यक्ष ओबीसी विभाग पश्चिम महाराष्ट्र संजय कुमार कोळी, अध्यक्ष सांगली ओबीसी सेल शहाजी ढोणभिसे, आशिफ खलिपे आणि राज्य समन्वयक ओबीसी सेल व गणी आजरीकर आदी उपस्थित होते। राज्यात किमान 5 मोठ्या शासकीय रुग्णालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। आत्याळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री मुश्रीफ हे बोलत होते। शासकीय रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रिया होत नाहीत, प्रत्यारोपण व्यवस्था नाही, गोरगरिबांना परवडेल यासाठी राज्यातील 27 पैकी महत्त्वाच्या 5 ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात येत्या 3 ते 4 महिन्यात लिव्हर व किडनी प्रत्यारोपण सुविधा सुरू करणार आहोत। नांदेड सारख्या दुर्दैवी घटना राज्यात पुन्हा होऊ नयेत म्हणून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासह त्या सुसज्ज करण्याचं कार्य आता शासन हाती घेत आहे। शासकीय रुग्णालयावर नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त ताण असतो। त्यासाठी जिल्हा रुग्णालयाबरोबरच जर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अधिक बळकट केली तर जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल। यातून गरजूंना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळेल असंही ते यावेळी म्हणाले। यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्क चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड, तहसीलदार ऋषिकेश शेळके, गट विकास अधिकारी शरद मगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मादाय रुग्णालयातील बेड मोबाईल ॲपद्वारे आरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीपूर्वी रुग्णांना याद्वारे कोणत्याही धर्मादाय रुग्णालयात सेवा उपलब्ध होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली। महाराष्ट्र राज्य व धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महाआरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। सरकारी रुग्णालयात एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर आरोग्य सेवा देऊ असं कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। आरोग्य शिबिराचा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळाला असून हा चांगला उपक्रम राज्यातील सर्व घटकांना आदर्श निर्माण करेल असंही ते म्हणाले। यावेळी खासदार धनंजय महाडिक, ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष क्रांतिकुमार पाटील अँड क्रांतिकुमार शेंडगे, उपायुक्त कांचनगंगा सुपाते, सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, धर्मादाय सह आयुक्त रुबी मालवणकर, धर्मादाय उपायुक्त मनीष पवार, अधीक्षक शिवराज नायकवडे, विशाल क्षीरसागर आदी उपस्थित होते।
पालकमंत्री झाल्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज पहिल्यांदाच महापालिकेत आले होते. हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच कामाचा झपाटा लावला आहे. त्यांनी 10 महिन्यात शहरालगतच्या गावाचा समावेश करत हद्दवाढ केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. आज मनपाशी संबंधित विविध विषयांसंदर्भात त्यांनी आढावा घेतला. यामध्ये थेट पाईपलाईन योजना, अमृत योजना, कचरा उठाव, रस्ते याचा समावेश आहे. असा 21 विषयांचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. त्याचबरोबर अंबाबाई भक्तांसाठी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या दसऱ्यापर्यंत थेट पाईपलाईन योजनेचं पाणी पुईखडीपर्यंत येईल असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या आढावा बैठकीला महापालिकेचे प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मध्यरात्री CPRला अचानक भेट देऊन तपासणी केली. नांदेडच्या झालेल्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावर हे रात्री 12 वाजण्याच्या सुमारास खासगी गाडीतून CPR आवारात आले. सुरक्षा रक्षकाला बाहेर थांबवून चालतच त्यांनी विविध विभागाची पाहणी केली. तसेच प्रत्येक विभाग आणि विविध विभागासमोर असणारी स्वच्छता, रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आदींची त्यांनी तपासणी करून घेतली. प्रसूती, नवजात शिशु, अतिदक्षता विभागीय तसेच विविध विभागांना भेट देत त्यांची पाहणी केली. त्यानंतर पाईपलाईनला लागलेली गळती, ऑक्सिजन प्लांट याबाबत त्यांनी उपस्थित डॉक्टरांकडे विचारणा केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावर रात्री उशिरापर्यंत एकटेच CPR मधील सर्व विभागामध्ये फिरत होते. या तपासणीचा अहवाल राज्य शासनाला दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोल्हापूर शहरात हद्दवाढीच्या विषयावरून पुन्हा जिल्ह्यातील वातावरण विस्कळीत झाले आहे. एकीकडे शहरवासियांकडून हद्दवाढीची मागणी होत आहे. सत्ताधारीही यासाठी सकारात्मक दिसत आहेत, परंतु प्रस्तावित गावातून यासाठी विरोध आहे. त्यामुळे शहरातील हद्दवाढ होणार की पुन्हा लांबणीवर पडणार यासाठी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर शहराचे 1946 पासून आजपर्यंत 66.82 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र आहे. कोल्हापूर नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर होऊन 50 वर्षे पूर्ण झाली, परंतु शहराची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही. दुसरीकडे राज्यातील इतर शहरांची 3 ते 4 वेळा हद्दवाढ झाली. शहरातील हद्दवाढ झाली नसल्याने शहराच्या क्षेत्रात वाढ झालेली नाही. किंबहुना रेड झोन, ब्ल्यू लाईन आरक्षणामुळे क्षेत्र कमी झाले असून विकासावर त्याचा परिणाम होत आहे. याचबरोबर पार्किंगचा, वाहतुकीच्या कोंडीत, दुसरीकडे मनपाच्या उत्पन्नालाही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शहराची विकास कामे करण्यास अडथळा येत आहे. तसेच अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक प्रचंड येत असतात. परिणामी महापालिकेच्या यंत्रणांवर ताण पडत आहे. त्यामुळे शहरवासियांकडून हद्दवाढीची मागणी होत आहे. पहिला टप्पा म्हणून शहरालगतच असणाऱ्या 7 ते 8 गावे घेऊन हद्दवाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 2 दिवसापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही 10 महिन्यात शहराचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. पण एकीकडे शहरवासियांच्या दृष्टीने सकारात्मक असताना दुसरीकडे प्रस्तावित गावातून मात्र पुन्हा विरोध सुरू झाला आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सोन्याची पालखी, दागिन्यांच्या पॉलिश कामांना रविवारी सुरुवात झाली. गरुड मंडपामध्ये पालखीची साफसफाई सुरू होती. अवघ्या 7 दिवसानंतर आलेल्या नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची स्वच्छता मोहीम सुरू आहे. रविवारी महाद्वार रोड परिसरातील मंदिरे दीपमाळांची क्रेनच्या मदतीने साफसफाई करण्यात आली. देवीच्या नित्य वापरातील दागिन्यासह सोन्याच्या पालखी पॉलिशचं काम गरुड मंडपात सुरू आहे. तसेच देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता आज सकाळपासून सुरू असल्याने मंदिराचं मुख्य द्वार बंद करण्यात येणार आहे. दिवसभरात साफसफाईसाठी गाभारा बंद असल्याने भाविकांसाठी उत्सव मूर्तीचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सायंकाळी 7 नंतर दर्शन पुन्हा सुरू होणार असल्याचं देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कृष्णराज महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव यांनी आज जागतिक पोस्ट दिनानिमित्त चक्क खाकी गणवेश परिधान करून पोस्ट टपाल वितरित केलेत. स्वतः पोस्टमन होऊन पोस्टाच्या कामकाजाची माहिती घेतली. जेव्हा टपाल द्यायला आलेला तरुण व्यक्ती पोस्टमन नसून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत हे कळाले, तेव्हा ज्यांच्या घरी पत्र, मनी ऑर्डर आणि ATM कार्ड घेऊन कृष्णराज गेले होते त्यांना सुखद धक्का बसलाय आणि त्यांनी कृष्णराजचं कौतुकही केलंय. कृष्णराज हे अनेक सामाजिक आणि कौटुंबिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत असतात आणि त्यांचा मोठा प्रतिसादही मिळत असतो. त्यांनी केलेल्या या कार्याचं सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होतंय.